हं. माझ्यासमोर आज माहितीचा आणि वेगवेगळ्या अहवालांचा एक खूप मोठा ढीग पडला आहे. हं, आणि या सगळ्या कागदपत्रांमधून जी एक गोष्ट वारंवार समोर येत आहे, ती खरोखरच थक्क करणारी आहे. नक्कीच. पण तिकडे जाण्याआधी आपण एक साधं चित्र डोळ्यांसमोर आणूया. हं, जेव्हा आपण रोज जेवायला बसतो आणि आपल्या ताटातील अन्नाकडे बघतो, मग ती भाजी असो, पोळी असो किंवा एखादा तयार पदार्थ असो, बरोबर. तेव्हा आपल्या मनात पहिला विचार काय येतो? बहुधा हाच की हे अन्न कुठल्यातरी शेतातून थेट आपल्या ताटात आलं आहे. हो, सर्वसामान्यपणे आपण असाच विचार करतो. पण आजच्या या आधुनिक जगात हे सत्य थोडं वेगळं आणि खूप जास्त रंजक आहे. म्हणजे आजकाल शेत आणि आपलं ताट या दोन्हींच्या मध्ये एक महाकाय असा अब्जावधी डॉलर्सचा उद्योग उभा राहिला आहे. आणि ज्याची आपल्याला साधी चाहुलीही लागत नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच पडद्यामागच्या जगाची सफर करणार आहोत. आपल्याकडे 2025-2026 चा अत्यंत सविस्तर आणि नवीन अहवाल आहे, हं, ज्याच्या आधारे आपण भारताचा अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजेच फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री वेगाने कशी बदलत आहे हे समजून घेणार आहोत. खरंय. आणि ही चर्चा श्रोत्यांसाठी आजच्या काळात अत्यंत महत्वाची आहे. हो, कारण कृषी क्षेत्रातील कच्चा मालाचं एका आकर्षक आणि जास्त काळ टिकणाऱ्या पॅकेज्ड फूडमध्ये कसं रूपांतर होत आहे हे यात आपण बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काय इतकं महत्वाचं आहे हे उलगडून बघणं. कारण आपण जेव्हा या फूड प्रोसेसिंग उद्योगाकडे बघतो तेव्हा बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की म्हणजे केवळ काही कारखाने असतील जिथे फळांचा रस डब्यात पॅक केला जातो किंवा वेफर्स बनवले जातात. हो, तसाच समज असतो आपला. पण या अहवालातील माहिती आणि आकडेवारी आपल्याला हेच दाखवून देते की हे चित्र आता खूप विशाल झालं आहे. हा उद्योग आता भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्वाचा कणा बनत चालला आहे. बापरे. हो, भारत आता केवळ एक कच्चा माल पिकवणारा कृषीप्रधान देश राहिलेला नाही, तर जगाचं लक्ष वेधून घेणारं आणि जागतिक पुरवठा साखळीवर म्हणजे सप्लाय चेनवर नियंत्रण ठेवणारं एक महाकाय उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. हे खूपच भारी आहे. या माहितीचा आवाका प्रचंड मोठा आहे आणि आजच्या या चर्चेतून आपण या गुंतागुंतीच्या पण तितक्याच रंजक व्यवस्थेचे अनेक पैलू अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला हे जरा समजून घेऊया, कारण या स्टॅकमधील म्हणजे या माहितीच्या ढिगाऱ्यातील काही आकडेवारी खरोखरच डोळे विस्फारून टाकणारी आहे. मला माहिती येतं की आपला देश कृषी क्षेत्रात मोठा आहे, पण जेव्हा मी हे आकडे वाचले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. काय सांगतायत आकडे? श्रोत्यांसाठी हे सांगणं महत्त्वाचं आहे की संपूर्ण जगातील दूध उत्पादनात भारत आज पहिल्या क्रमांकावर आहे. हो, हे एक मोठं यश आहे आपलं. पण हा आकडा इथेच थांबत नाही. जगातील एकूण दूध उत्पादनापैकी तब्बल 25% दूध केवळ भारतात उत्पादित होतं. बापरे, म्हणजे एक चतुर्थांश. हो, याचा साधा अर्थ असा की जगात कुठेही प्यायल्या जाणाऱ्या प्रत्येक 4 ग्लास दुधापैकी 1 ग्लास दूध हे भारताचं आहे. खरंच अभिमानास्पद आहे. याशिवाय मसाल्यांच्या उत्पादनात आपण जगात सर्वात मोठे आहोत. अंडी आणि मासे उत्पादनात आपला जगात दुसरा क्रमांक लागतो. तर मांस उत्पादनात आपण 5व्या स्थानावर आहोत. हे आकडे वाचताना मला असा प्रश्न पडला की आपण अचानक एवढी मोठी झेप कशी घेतली. ही आकडेवारी नक्कीच प्रभावी आहे आणि ती आपली क्षमता दाखवून देते. पण हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. यामागे अनेक दशकांची मेहनत आहे. जसं की दुग्ध व्यवसायातील धवल क्रांती किंवा ज्याला आपण ऑपरेशन फ्लड म्हणतो. हो, वाचलंय मी त्याबद्दल. पण आता यात जो बदल होत आहे तो अधिक महत्वाचा आहे. पूर्वी आपण फक्त उत्पादन करत होतो, आता आपण त्या उत्पादनाला व्यावसायिक जोड देत आहोत. हो, आणि या वाढीचा वेगही या अहवालात खूप स्पष्टपणे दिला आहे. म्हणजे बघा, आर्थिक वर्ष 2015 मध्ये आपलं दूध उत्पादन 146.3 दशलक्ष टन इतकं होतं. तेच आता आर्थिक वर्ष 2024 मध्ये 229.2 दशलक्ष टनांपर्यंत पोचलं आहे. या अहवालात यासाठी 5.60% चक्रवाढ वाढीचा दर म्हणजे CAGR. हो, CAGR किंवा CAGR त्याचा उल्लेख आहे. तसंच अंड्यांच्या उत्पादनाबाबत बोलायचं तर 2015 मधील 78.48 अब्ज अंड्यांवरून आज आपण 142.77 अब्ज अंड्यांच्या उत्पादनावर झेप घेतली आहे. प्रचंड वाढ आहे. हो, आकडे तर खूपच मोठे आहेत, पण मला इथे थोडं थांबून विचारावंसं वाटतं की हा जो 5.60% CAGR आहे तो नेमका कसा समजून घ्यायचा आणि या प्रचंड उत्पादनाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतोय. हा खूप चांगला प्रश्न आहे. चक्रवाढ वाढीचा दर किंवा CAGR
म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ही वाढ एकाच वर्षात अचानक झालेली नाहीये. बर. ती दरवर्षी सातत्याने होत आहे आणि ती मागच्या वर्षाच्या वाढीवर आधारित आहे. म्हणजे जसं बँकेत ठेवलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज मिळतं आणि रक्कम वाढत जाते. अगदी तसंच. तशीच ही सातत्यपूर्ण वाढ आहे. आणि या सगळ्या मागील कारण आणि त्याचं महत्त्व इथेच दडलं आहे. कसं काय? हे बघा, केवळ कच्च्या मालाची प्रचंड उपलब्धता असणे हे आजच्या जगात पुरेसं नाही. समजा आपल्याकडे लाखो टन धान्य, फळे किंवा दूध आहे, पण जर ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने साठवता आलं नाही किंवा त्यावर प्रक्रिया करून त्याचं आयुष्य वाढवता आलं नाही, तर ते काही दिवसातच खराब होऊन वाया जातं. बरोबर आहे, नासाडी खूप होते आपल्याकडे. भारताच्या बाबतीत आता हेच चित्र बदलतं आहे. या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याची आपली वाढती क्षमता भारताला जागतिक स्तरावर एक मजबूत केंद्र बनवत आहे. आपण फक्त कच्चा माल विकणारे राहिलो नाही आहोत. तर त्यातून मूल्यवर्धन करून आपण जगाला पुरवणारे बनत आहोत. अगदी बरोबर. आपण त्याला व्हॅल्यू ॲडिशन असं म्हणतो. मूल्यवर्धन म्हणजेच व्हॅल्यू ॲडिशन. मला वाटतं या अहवालात याच शब्दाभोवती सगळा खेळ फिरतोय. एका शेतकऱ्याने पिकवलेला साधा बटाटा जेव्हा 10 किंवा 20 रुपये किलोने विकला जातो तेव्हा त्याला फारसा नफा मिळत नाही. हो, तसाही बटाटा लवकर खराब होऊ शकतो. पण जेव्हा एखादी कंपनी तोच बटाटा विकत घेते, त्यावर प्रक्रिया करते, त्याचे छान वेफर्स बनवते आणि एका आकर्षक पाकिटात भरून विकते, तेव्हा त्या एका बटाट्याची किंमत कितीतरी पटीने वाढते. नक्कीच. एका अर्थाने आपण शेतात पिकणाऱ्या या सोन्यावर योग्य तो संस्कार करून त्याला अधिक मौल्यवान बनवत आहोत, बरोबर ना? होय, अगदी तसंच आहे हे. आता यातून मिळणाऱ्या पैशांचा विचार करूया. या अहवालात बाजारपेठेच्या आकाराबद्दल जे म्हटलं आहे ते तर अविश्वसनीय वाटतं. काय आहेत ते आकडे? 2024 मध्ये या बाजारपेठेचा आकार $354.5 अब्ज इतका होता. आता 2026 मध्ये तो $535 अब्ज वर पोहोचण्याची अपेक्षा आहे. आणि सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे 2047 सालापर्यंत हे क्षेत्र थेट $2.15 ट्रिलियन पर्यंत मजल मारणार आहे. $2.15 ट्रिलियन हा आकडा डोक्यात सामावणंही कठीण आहे. हो, आणि जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला दिसेल की भारत आता केवळ एक शेतीप्रधान देश न राहता एक जागतिक उत्पादन केंद्र म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हाऊस कसा बनत आहे. म्हणजे हा नुसता शेतीचा भाग राहिलेला नाही. अजिबात नाही. हे $2.15 ट्रिलियन फक्त हवेतले आकडे नाहीत, तर ते अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक घटकात झिरपत आहेत. एकूण अन्न बाजारपेठेत आज या क्षेत्राचा वाटा तब्बल 32% आहे. अहवालात एक संज्ञा वापरली आहे, GVA, म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. ओके. देशाच्या उत्पादनाच्या एकूण मूल्यवर्धनात या क्षेत्राचं योगदान 8.8% आहे आणि कृषी GVAमध्ये ते 8.39% आहे. याचा साधा अर्थ असा की देशात जेवढी नवीन संपत्ती किंवा व्हॅल्यू निर्माण होत आहे त्यात या उद्योगाचा वाटा खूप मोठा आहे. अगदी बरोबर. आणि देशाच्या एकूण निर्यातीपैकी 13% वाटा या एकाच क्षेत्राचा आहे. आणि हे सगळं फक्त पैशांपुरतं मर्यादित नाहीये. जेव्हा उद्योग वाढतो तेव्हा साहजिकच रोजगारही वाढतात. नक्कीच. या अहवालानुसार या क्षेत्राने 2014-15 मधील 17.73 लाख रोजगारांवरून 2021-22 मध्ये 20.68 लाखांपर्यंत मजल मारली आहे. म्हणजे जवळपास 3 लाख नवीन लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. हो. या व्यतिरिक्त आपण रोजच्या जीवनात वापरत असलेल्या प्रमुख कंपन्या आणि विभागांचा विचार केलात तर हे आणखी स्पष्ट होतं. दुग्ध व्यवसायाचंच उदाहरण घ्या. 2024 मध्ये या व्यवसायाचं मूल्य 19 लाख कोटी रुपये होतं, जे 2033 पर्यंत 57 लाख कोटींपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. प्रचंड मोठी झेप आहे ही. तसंच मांस उत्पादन आज 10.25 दशलक्ष टनांवर पोचलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा बदल जो मला दिसतोय तो म्हणजे रेडी टू ईट किंवा तयार अन्नपदार्थांची बाजारपेठ. हो, आजकाल खूप बघायला मिळतं हे. अमूल, नेस्ले, ITC, डाबर, MTR किंवा अदानी विल्मर यांसारख्या मोठ्या कंपन्या आज आपल्या प्रत्येकाच्या घरात पोचल्या आहेत. या सर्व कंपन्या याच महाकाय उद्योगाचा एक मोठा हिस्सा आहेत. तुमचं अगदी बरोबर निरीक्षण आहे. या कंपन्यांनी ग्राहकांच्या बदलत्या सवयी आणि वाढती मागणी अचूकपणे ओळखली आहे. हो, सध्या लोकांकडे वेळ कमी असतो.
आजच्या वेगवान जीवनशैलीत जिथे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात, तिथे लोकांना दर्जेदार, स्वच्छ आणि झटपट तयार होणारं अन्न हवं असतं. हो, रेडी टू ईट बाजारपेठ याच गरजेतून उभी राहिली आहे. आणि या कंपन्या केवळ शहरांमध्येच नाही, तर आता टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये तसंच छोट्या गावांमध्येही आपलं जाळं विस्तारत आहेत. त्यामुळे तिथेही रोजगार निर्माण होत असतील. नक्कीच. यामुळे स्थानिक पातळीवर वाहतूक, वितरण आणि विक्री क्षेत्रात रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. हे ऐकायला खूप भारी वाटतं, पण हा सगळा डोलारा केवळ खाजगी कंपन्यांच्या जीवावर उभा राहू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. हो, शासनाचा पाठबळ लागतोच. हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक भक्कम पायाभूत सुविधा आणि सरकारी धोरणांचं पाठबळ असणं अत्यंत गरजेचं आहे. या अहवालातील 3ऱ्या मुख्य भागात यावरच भर देण्यात आला आहे. बरोबर. सरकार कशा प्रकारे वेगवेगळ्या योजना राबवत आहे हे बघणं खरोखरच रंजक आहे. इथे अनेक शॉर्ट फॉर्म्स किंवा संक्षेप आले आहेत, जसं की PLI किंवा PLI. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. हो, या PLI योजनेसाठी तब्बल 10,900 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं आहे. यातून 170 पेक्षा जास्त कंपन्यांना मंजुरी मिळाली असून या एकाच योजनेमुळे 3.33 लाख नवे रोजगार आणि तब्बल 35 लाख मेट्रिक टन क्षमतेत वाढ झाली आहे. आता मला सांगा, ही 35 लाख मेट्रिक टन क्षमता म्हणजे नक्की काय? हा आकडा समजावून सांगण्यासाठी आपण एक साधं चित्र डोळ्यांसमोर आणूया. 35 लाख मेट्रिक टन अन्न म्हणजे विचार करा, हजारो मालगाड्यांचे डबे पूर्णपणे भरतील एवढं अन्न. बापरे, हजारो मालगाड्या! हो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्न साठवण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची नवीन क्षमता या एका योजनेमुळे निर्माण झाली आहे. आणि या PLI योजनेचं सूत्र अगदी सोपं आहे. काय आहे ते? सरकार कंपन्यांना सांगतं की तुम्ही जेवढं जास्त उत्पादन कराल आणि जेवढी जास्त विक्री कराल, तेवढा जास्त आर्थिक फायदा किंवा इन्सेंटिव्ह आम्ही तुम्हाला देऊ. ओके. यामुळे कंपन्या आपले कारखाने मोठे करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रोत्साहित होतात. म्हणजे जास्तीत जास्त ताण करण्यासाठी दिलेलं हे एक मोठं बक्षीसच आहे. अगदी तसंच. याशिवाय अहवालात PMKSY म्हणजेच प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचाही उल्लेख आहे. या अंतर्गत 1133 प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि त्याचा थेट फायदा 34.15 लाख शेतकऱ्यांना झाला आहे. खूप मोठा आकडा आहे हा शेतकऱ्यांसाठी. हो, 2025 मध्ये या योजनेसाठी अतिरिक्त 1,920 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि आणखी एक योजना आहे PMFME किंवा PMFME, जिच्या अंतर्गत सूक्ष्म उद्योजकांसाठी 2,000 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलंय. म्हणजे हे जे स्थानिक पातळीवर पापड, लोणची किंवा मसाले बनवणारे छोटे गट असतात, त्यांना मोठे ब्रँड्स बनण्यासाठी यातून आर्थिक मदत मिळत आहे. बरोबर? होय. आणि या सगळ्या योजनांचा थेट परिणाम आपण जमिनीवरील पायाभूत सुविधांवर पाहू शकतो. अहवालानुसार देशभरात 41 मेगा फूड पार्क्सला मंजुरी देण्यात आली आहे, ज्यापैकी 24 आज प्रत्यक्षात कार्यरत आहेत. आता मेगा फूड पार्क म्हणजे काय? तर हे एका मोठ्या शहरासारखं असतं, जे 50 ते 100 एकरांवर पसरलेलं असतं. ओके. तिथे शेतकऱ्यांनी आणलेला माल स्वच्छ करण्यासाठी, साठवण्यासाठी, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्याचं पॅकिंग करण्यासाठी सर्व आधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतात. म्हणजे शेतकऱ्याला सगळीकडे फिरावं लागत नाही. बरोबर. याशिवाय 394 इंटिग्रेटेड कोल्ड चेन प्रकल्प, 10.06 लाख मेट्रिक टनची कोल्ड स्टोरेज क्षमता आणि 1918 रेफ्रिजरेटेड वाहनं आज रस्त्यांवर धावत आहेत. हे जे रेफ्रिजरेटेड वाहनांचं आणि कोल्ड स्टोरेजचं उदाहरण आहे, ते मला खूप महत्वाचं वाटतं. का बरं? श्रोत्यांना समजवण्यासाठी आपण हे एका साध्या दैनंदिन उदाहरणाने सांगूया. समजा एका शेतकऱ्याने आपल्या शेतात टोमॅटोचं किंवा स्ट्रॉबेरीसारख्या नाजूक फळाचं पीक घेतलं. बरोबर. पूर्वी काय व्हायचं? जर बाजारात पोहोचायला उशीर झाला किंवा वाटेत ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली तर ते उन्हात पडून खराब व्हायचं. शेतकऱ्याच्या हातात काहीच पडायचं नाही. हो, पूर्ण नुकसान व्हायचं. पण आता या रेफ्रिजरेटेड ट्रक्समुळे, ज्यांच्या आतमध्ये अक्षरशः AC किंवा फ्रीजसारखं वातावरण असतं, तोच शेतकरी आपला माल कित्येक किलोमीटर दूरच्या शहरात अगदी ताज्या स्वरूपात आणि उत्तम भावात विकू शकतो. नक्कीच. एका ट्रकमुळे त्या शेतकऱ्याचं संपूर्ण नुकसान कसं टळतं आणि त्याला त्याच्या कष्टाचं योग्य फळ कसं मिळतं, हे यातून स्पष्ट होतं. अगदी समर्पक आणि उत्तम उदाहरण दिलंय तुम्ही. आणि या सगळ्या सकारात्मक वातावरणामुळे आणि पारदर्शक धोरणांमुळे परकीय गुंतवणूक म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक, ज्याला आपण FDI किंवा FDI म्हणतो, ती सुद्धा वेगाने भारतात येत आहे. या क्षेत्रात
ऑटोमॅटिक मार्गाने 100% FDIला परवानगी देण्यात आली आहे. 100%? अरे वा. याचा अर्थ विदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी लाल फितीच्या कारभारात अडकावे लागत नाही. यामुळे 2000 सालापासून ते जून 2025 पर्यंत तब्बल $13.4 अब्ज ची गुंतवणूक या क्षेत्रात आली आहे. आणि निर्याती वेगाने वाढत आहे. हो. एप्रिल ते ऑगस्ट 2025 या केवळ काही महिन्यांच्या कालावधीत अपेडा म्हणजेच कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाद्वारे एकूण $6.89 अब्ज ची निर्यात झालीय. हा तर खूप मोठा पल्ला आहे. हो. अपेडा हे भारतीय शेतकरी आणि जागतिक बाजारपेठ यांच्यातील एक महत्त्वाचा पूल म्हणून काम करत आहे. यात प्रामुख्याने फळे, भाज्या आणि प्राणीजन्य उत्पादनांचा मोठा वाटा आहे. पण एक मिनिट, मला इथे थोडं थांबावं लागेल आणि या अहवालातील एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधावं लागेल. काय झालं? हे सगळं ऐकायला खूपच छान आणि आशादायी वाटतं. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक, लाखो रोजगार, निर्यातीचे मोठे आकडे. पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या प्रवासात काही गंभीर आव्हानंही आहेतच. हो, ते तर आहेच. आणि या अहवालात एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विरोधाभासाकडे लक्ष वेधलंय. आपली प्रगती एवढी मोठी असली तरी आजही भारतातील एकूण कृषी उत्पादनापैकी केवळ 10% उत्पादनावरच प्रत्यक्ष प्रक्रिया होते. हा आकडा खूपच कमी नाहीये का? आणि दुर्दैवाने आजही आपल्या पुरवठा साखळीत सुमारे 2 ते 12% अन्न ग्राहकांपर्यंत पोचण्याआधीच वाया जातं. हो, कोल्ड स्टोरेजची कमतरता ही आजही एक मोठी समस्या आहे. जर आपण जगात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आहोत तर हे नुकसान का होत आहे? हा एक अतिशय अचूक आणि वास्तवाचं भान देणारा मुद्दा आहे. पण इथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे अर्थशास्त्र आणि व्यवसायाच्या जगात असा एक नियम आहे की जिथे सर्वात मोठी समस्या असते तिथेच व्यवसायाच्या आणि नवकल्पनांच्या म्हणजे इनोव्हेशनच्या सर्वात मोठ्या संधी दडलेल्या असतात. हो, तेही खरं आहे. तुम्ही म्हणालात की फक्त 10% अन्नावर प्रक्रिया होते. याचा दुसरा अर्थ असा की 90% बाजारपेठ अजूनही खुली आहे. ती अजूनही कोरीपाटी आहे. अरे वा, असा विचार मी केलाच नव्हता. आणि हीच बाब नवउद्योजकांनी म्हणजे आपल्याकडच्या स्टार्टअप्सनी बरोबर ओळखली आहे. तुम्हाला माहितीये का, भारताच्या 425 जिल्ह्यांमध्ये आज 3300 पेक्षा जास्त फूड प्रोसेसिंग स्टार्टअप्स काम करत आहेत. बापरे, 3300 स्टार्टअप्स! म्हणजे हे केवळ मोठ्या कंपन्यांचं क्षेत्र राहिलेलं नाही तर? अजिबात नाही. हे तरुण उद्योजक याच पुरवठा साखळीतील समस्या सोडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. अन्नाची नासाडी कशी कमी करता येईल आणि साठवणूक कशी सुधारता येईल यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे. काही उदाहरणं देऊ शकाल? उदाहरणार्थ, काही स्टार्टअप्स इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा IoT वापरून कोल्ड स्टोरेजचं तापमान मोबाईलवरून नियंत्रित करण्याचं तंत्रज्ञान विकसित करत आहेत. यामुळे अन्नाची नासाडी थांबण्यास मोठी मदत होत आहे. म्हणजे जिथे आव्हान आहे तिथेच भविष्यातील वाढीची बीजे रोवली जात आहेत. आणि या वाढीला गती देणारी काही प्रमुख कारणंही अहवालात स्पष्ट केली आहेत. नक्कीच. एकीकडे आपली सतत वाढणारी लोकसंख्या, दुसरीकडे वेगाने होणारं शहरीकरण आणि लोकांच्या बदलत्या सवयी. या सगळ्यामुळे 2026 पर्यंत भारताची अन्नाची मागणी थेट $1.2 ट्रिलियन वर पोहोचणार आहे. हो, मागणी तर प्रचंड वाढणार आहे. लोकांचं उत्पन्न वाढत आहे, त्यामुळे ते चांगल्या दर्जाच्या, स्वच्छ आणि सोयीस्कर अशा तयार अन्नासाठी जास्त खर्च करायला तयार आहेत. आजकाल बाजारात केवळ साधे वेफर्स मिळत नाहीत, तर मखाणा, नाचणीची बिस्किटं, ओट्सचे पदार्थ अशा आरोग्यदायी पर्यायांनाही प्रचंड मागणी आहे. अगदी बरोबर. म्हणून या क्षेत्राचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेतून या अहवालाचे जे काही वेगवेगळे पैलू समजून घेतले त्याचा थोडक्यात सारांश काढायचा झाला तर भारताचा अन्न प्रक्रिया उद्योग हा आता शेती उत्पादन आणि निर्यात या तिन्ही प्रमुख स्तंभांना एका सूत्रात जोडणारा एक मोक्याचा दुवा बनला आहे. हो, हे आजच्या चर्चेतून अगदी स्पष्ट झालं. उद्योग केवळ आपल्या देशाचं अर्थकारण बदलत नाहीये, तर तो ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी करत आहे आणि भविष्यात रोजगाराच्या, गुंतवणुकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या हजारो नव्या संधी निर्माण करत आहे. खरंच हा विषय आपल्या सर्वांसाठी का महत्वाचा आहे हे आता अधिक स्पष्ट झालं आहे. शेवटी हे फक्त कागदावरचे आकडे किंवा अहवाल नाहीत, तर हा आपल्या देशाचा, शेतीचा आणि प्रत्येक सामान्य माणसाचा बदलता चेहरा आहे. हो, नक्कीच. आपण जे अन्न खातो त्यामागे किती मोठी आणि गुंतागुंतीची व्यवस्था काम करत असते याची जाणीव आजच्या चर्चेतून नक्कीच झाली असेल. होय.
पण आजची ही चर्चा संपवताना हे अहवालाच्या पलीकडे जाऊन श्रोत्यांसाठी एक नवीन आणि विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. सांगा ना. सध्या भारत आपल्या अफाट कृषी उत्पादनापैकी फक्त 10% भागावर प्रक्रिया करतो आणि तरीही आज हा उद्योग अब्जावधी डॉलर्सचा आहे. जरा विचार करा, जर येत्या काळात या स्टार्टअप्स आणि नवीन धोरणांमुळे हे प्रक्रियेचं प्रमाण 10%वरून थेट 20 किंवा 30% पोहोचलं तर काय होईल? हा खरोखरच खूप मोठा आणि क्रांतिकारी विचार आहे. जर असं झालं तर जागतिक अन्न पुरवठा साखळीत भारतीय शेतकऱ्याची भूमिका पूर्णपणे बदलून जाईल. हो, तो केवळ स्थानिक बाजारावर किंवा मध्यस्थांवर अवलंबून राहणार नाही. अगदी बरोबर. तो जगाच्या पाठीवरील कुठल्याही देशातील सुपरमार्केटमध्ये आपला माल अतिशय अभिमानाने आणि योग्य भावात पाठवू शकेल. अगदी तेच. आणि माहितीच्या या युगात तंत्रज्ञानामुळे शेतातून थेट सुपरमार्केटपर्यंत पोहोचणाऱ्या अन्नाची गुणवत्ता भविष्यात कशी असेल याचा विचार करणंही रंजक आहे. हो, ट्रॅकिंग वगैरे खूप सोपं होईल. भविष्यात कदाचित असं होईल की आपण सुपरमार्केटमध्ये जाऊन एखादं फळ किंवा धान्याचं पाकिट घेऊ आणि आपल्या मोबाईलवरील एखादं छोटंसं स्कॅनर वापरून आपल्याला लगेच समजेल की आपण खात असलेलं हे अन्न नक्की कुठल्या राज्यातील, कोणत्या गावातील आणि कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातून आलं आहे. आणि ते कधी काढलं गेलं, त्याने किती प्रवास केला, हे सगळं. हो, हे सगळं एका क्लिकवर उपलब्ध असेल. तंत्रज्ञान आणि शेतीचा हा संगम भविष्यात कोणते नवीन चमत्कार दाखवेल याचा शोध घेणं नक्कीच रंजक ठरेल. नक्कीच. ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. आज आपण इथेच थांबूया, पण या विचारांसोबतच एक सकारात्मक आणि उत्सुकतेचा दृष्टिकोन घेऊन आपण पुढे जाऊया. आपण वेळ दिलात आणि ही माहिती अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगितलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी आपण नक्कीच भेटत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.